संगमनेरात हजारो नागरिकांचे शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामूहिक वाचन। संगमनेर प्रतिनिधी संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा व सर्वधर्म समभावाचा विचार सांगणारे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाबाबत बेताल वक्तव्य करणारे शिंदे सेनेचे आ संजय गायकवाड यांचा निषेध करत शिवगर्जना करून संगमनेरमध्ये डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून हजारो नागरिकांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन केले। संगमनेरमधील नेहरू गार्डन येथे तमाम संगमनेरमधील नागरिकांच्या वतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले। यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर या सामूहिक वाचनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, दलित पॅन्थर, अनीस, छात्र भारती, आरपीआय, विद्यार्थी सेना, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सत्यशोधक विचार मंच, समता विचार मंच यांसह विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रती सर्व नागरिकांना देण्यात आला। स्टार विचारांसाठी संगमनेरकर रस्त्यावर एकवटले। लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा सुसंस्कृत विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो। समतेचा आणि प्रगतीचा विचार घेऊन या तालुक्याने कायम राज्याला दिशा दिली आहे। नेहरू गार्डन येथे सामूहिक वाचन झाल्यानंतर हजारो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत भव्य रॅली काढली। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे महाराजांना अभिवादन करण्यात आले। याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करण्यात आले। जयश्रीताई थोरात, छात्र भारतीचे अनिकेत घुले, प्रा. बाबा खरात, विलास कवडे, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, राम आरगडे, राजा आवसक, ॲडव्होकेट समीर लामखेडे, अमर कतारी, गजेंद्र अभंग, विनोद राऊत, विजय पवार, सौ प्रमिला अभंग, अमोल शेलकर, मोहसिन शेख, अशोक सातपुते, विजय सातपुते, रोहिणी गुंजाळ यांच्यासह सर्व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाजी कोण होता या सामूहिक वाचनाचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रघुपती राघव राजाराम व वैष्णव जनतो हे भजन गाऊन सुरुवात करण्यात आली। त्यानंतर शिवगर्जनेने पुस्तक वाचनाला प्रारंभ झाला। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व महाराजांचा सर्व धर्मांप्रती असलेला आदर, महिलांप्रती असलेला आदर, राजनीती आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये शिव विचारांच्या जागर करणाऱ्यांना खऱ्या अर्थाने बोध देणारे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार आणि सध्याचे शिवभक्त म्हणून घेणारे यांचे विचार यांनी काय बोध घ्यावा हे दर्शविले आहे। या पुस्तकाचे कोणतेही वाचन न करता शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बेताल वक्तव्य केली आहेत। त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत असून हे पुस्तक खऱ्या अर्थाने घराघरात गेले पाहिजे हा विचार महाराष्ट्रात पुढे आला आहे। संगमनेर तालुका हा पुरोगामी विचारांचा आणि सर्वधर्म समभाव आणि सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे। लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका एक परिवार म्हणून सातत्याने हा तालुका राज्यात विकासातून अग्रगण्य बनवला। संपूर्ण राज्याला दिशा देणारा संगमनेर तालुका असून हजारो नागरिकांनी एकत्र येऊन या पुस्तकाचे वाचन केले। यावेळी बोलताना माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की शिंदे सेनेचे आमदाराने केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने निषेध केला पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। असभ्य आणि गुंडगिरी असलेले हे लोक महाराष्ट्राच्या सभागृहात कसे जातात असा सवाल त्यांनी विचारला असून सर्वसामान्य जनतेने आता जागरूक व्हायला पाहिजे। बहुजनांमध्ये बुद्धिमान लोक नाहीत हे दाखवण्यासाठी काही विशिष्ट प्रवृत्ती इतिहास बदलण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले। तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे। महाराजांना 10 वर्ष आयुष्य अजून मिळाले असते तर संपूर्ण जगावर त्यांनी राज्य केले असते। महिला सन्मानाचा, समानतेचा विचार महाराजांनी दिला आहे आणि ज्यांनी महाराजांचा विचार कधीही घेतला नाही असे लोक काहीही बोलत आहेत। महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचे काम हे लोक करत आहेत। अशा विकृत प्रवृत्तीला कधीही थारा न देता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे त्या म्हणाल्या। ते पण शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाच्या वाचनासाठी आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत। जे काही संजय गायकवाड बोलला असेल आणि काल तर उच्चांकच झाला महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय जे कोणत्याही महाराष्ट्रातल्या माणसाला जे सहन होणार नाही असं काही बागेश्वर जो कोणी असेल तो कितीही देशामधला मोठा महाराज असेल
पण आपल्या महाराजांपेक्षा तो मोठा नाही. आणि जे काही तो बोललाय ते महाराष्ट्र आणि आपण कुणीही सहन कधीच करून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांची राजनीती आखायची जे काही ते एक्सपर्ट त्यात होते, हे पूर्ण महाराष्ट्राला काय पूर्ण देशाला आणि जगाला माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जर 10 वर्ष अजून भेटले असते ना, तर मराठा साम्राज्य हे पूर्ण भारतावरती, पूर्ण एशियावरती आणि काय सांगता येतं जगावरती राज करत असतं. पण हे ह्या लोकांना माहीत नाही, जे बाहेरून येतात आणि शिवाजी महाराजांविषयी काहीतरी बोलतात. माझ्या शिवाजीविषयी आपल्या सर्वांच्या, खरं शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाचं नाव असं आहे की आपण आपल्या माऊलीला, आईला आरेतुरेमध्येच बोलत असतो. कितीही तिचं आपण रिस्पेक्टच करतो, आदरच करतो, पण ती माऊली आहे. विठ्ठलाला पण आपण माझा विठ्ठलच म्हणतो, कारण ते माऊली आहेत. संत ज्ञानेश्वर हे सगळेजण ज्यांनी महाराष्ट्राला संस्कृती दिली आहे, ही परंपरा दिली आहे, हा विचार खोलपर्यंत घेऊन गेलेत, त्यांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे आणि ते जपणं आपलं काम आहे. आणि ज्या व्यासपीठावरती तो बागेश्वर महाराज जो काही म्हणायचं त्याला ते म्हणा, पण बोलत असताना कुणी कसा विरोध केला नाही, कुणी कसं उठून बोललं नाही की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलतायत. आपल्या रयतेचा, जनतेचा, सर्वसामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा तो आपला राजा, त्याच्याविषयी तुम्ही हा काही एकमेव राजा नव्हता, काही थोडे इतरही होते. त्या थोड्या इतरांना सुद्धा जनमानसात शिवाजीला मिळाले तसे स्थान मिळालेले नाही. आपले कार्य आणि आपले राज्य या मुद्द्याखाली लिहितात. शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राजांच्या कार्यहून आणि राज्याहून सर्वात ठळक वेगळेपण कोणते? शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य, ज्या राज्यात त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपले वाटत होते, हेच ते ठळक वेगळेपण आहे असे मला वाटते. खरं म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरविण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती? ज्या राज्यातील प्रजेला, सामान्य प्रजेला, बहुसंख्य प्रजेला, बहुजनाला हे राज्य आपले आहे असे वाटते, ते राज्य उत्तम समजावे. आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो. जगात अनेक देशात आपल्या देशातल्या सारखी लोकशाही आहे. या लोकशाही राज्यातील प्रजेला, बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला ही राज्ये आपली वाटतात का? आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटते का? मला वाटतं याचे प्रामाणिक उत्तर नाही असे आहे. लोकांनी निवडून दिले असले तरी रायला तो आणि त्याचे सवंगडी तयार होते. शेवटी तसेच झाले. बाजीप्रभू पटला, अनेक मावळे कापले गेले, त्यांची नावे सुद्धा इतिहासाला माहीत नाहीत. बाजीप्रभू आणि बेनाम ठाकूर मुठभर मावळे का लढले? पुन्हा तीच भावना, आपण मेलो तरी चालेल, परंतु जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा. ते कार्य पूर्ण व्हायला हवे. ज्याच्यासाठी हसत हसत मरण पत्करावे असे ते कार्य होते, अशीच त्यांची भावना होती. अशी अनेक उदाहरणं इतिहासानं नमूद करून ठेवली आहेत. शहेनशाह औरंगजेबचा इनामी सरदार मिर्झा राजे जयसिंग याच्यासमोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्की